चला पावसाळी रबल बॉल ही स्पर्धा आणि पावसाची हजेरी आता लागताना पाहायला मिळेल संध्याकाळचं सत्र आणि त्यामध्ये आता धो धो पाऊस आणि धो धो पावसामध्ये ही स्पर्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळतील तारे सितारे आणि तारे सिताऱ्यांमध्ये अगदी स्पर्धा आणि आजची ही मॅच मात्र तुम्ही पाहताय जिथे पालेश्वरी पाले आणि त्यांच्या विरोधात तुरमाले संघ. ओ पहिलाच बॉल इथून पाहिला तर थोडासा उचली घेणारा होता. बॉल पाहिला तर इथून डॉट आलाय. पावसाने हजेरी लावली आहे. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर पाऊस पडला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अभिवादन करण्यास तोही परत आलाय. संपूर्ण खेळाडू आता चिंब, कारण की हीच तर खासियत आहे स्पर्धेची. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाणी नसेल तर मजा कसली. आणि आता धो धो पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. गोलंदाज आणि बॅटर यामधील बॅटल. आई बॉल फसला जातोय का पाठीमागे तर चाललाय त्या ठिकाणी फिल्डर आहेत, परंतु जर पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ती एक पाहायला मिळते. एका धावेनं सुरुवात झाली ते मॅचला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर पाहिलं तर सिंगल आली. हा बॉल जर पाहिलं तर इथून डेड असणार आहे. क्रीजच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि बाहेर बॉल होता त्याच कारणास बॉलला इथून डेड घोषित करण्यात आल्या. हो इथून जर पाहिलं तर बॅट स्किड झाले हातातून आणि पाठीमागे बॉल चाललाय. डिक्लेअर आली सिंगल. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय लक्ष्मण शेठ भोईर आणि त्यांचंही आगमन या मुख्य व्यासपीठावर झालंय. त्यांनाही विनंती असेल आपण विराजमान व्हायचंय. 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. ही बॉल मारण्याचा प्रयत्न पाठीमागे चांगली किपिंग केली जाते. डॉट बॉलची सांगता एका बाजूला जर पाहिलं तर पालेश्वरी पाली संघ आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर तुडमाले संघ आहे. एक गोलंदाजीचा भरणा असलेला संघ. बॅटिंग तेवढी ताबडतोड केली जाते या संघाकडून, परंतु इथे फर्निचर डिस्ट्रॉय. फर्स्ट विकेट लॉस. पहिला धक्का टीम पाहिलं तर तुरमाळे संघाला लागत असताना 2 या धावसंख्येवर फर्स्ट विकेट. त्यानंतर जाऊया सन्मानाकडे. एकनाथजी मुकादम त्यांना विनंती असेल आपण लक्ष्मण शेठ भोईर यांचा पण सन्मान करायचा आहे. ओके ओके, चांगला बॉल पाहायला मिळाला आणि भरघोस साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात, ज्यांचा आवाज तुम्ही सातत्यपूर्ण या मैदानावर ऐकत आलात. रोहितजी वाजेकर आणि प्रतीकजी आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आल्या. थोड्या वेळात त्यांचंही आगमन या मुख्य व्यासपीठावर होताना तुम्हाला पाहायला मिळेल. रोहितजी वाजेकर आणि प्रतीकजी त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा क्रांतीवीर 40+ या संघाला आल्यात, या स्पर्धेसाठी आल्यात आणि या प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी भरघोस साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचंही आगमन थोड्याच वेळात या मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळेल आणि त्यांचाही आवाज या मैदानावर नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल. धाव संख्या जर पाहिली स्कोर कार्डवर फक्त 2च धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात, कारण की टर्निंग पॉइंट कोण असेल ना तर पाऊस या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट असणाऱ्या. कारण की ज्या वेळेसला क्रीज ओली होत्या त्यावेळेसला बॉल जर पाहिलं ना धीम्या गतीने जरी टाकला बॉल स्किड होऊन दुपटीच्या वेगानं तो जात असतो आणि सध्या तोच फेस करताना पाहायला मिळतात ते फलंदाज. आणि इथून जर पाहिलं तर सिंगल आली आहे. धाव संख्या 3, 1 विकेट लॉस.
चांगला फटका पाठ पाहिले तर हातामधनं निसटली आहे. मिस टायमिंग हा फटका आहे. जर प्रॉपर दोन्ही हात बॅटवर असते तर कदाचित मोठ्या स्ट्रोक मध्ये या बॉलला कन्वर्ट केलं जाऊ शकलं असतं, परंतु सिंगलच आता इथून मिळाली जाते. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या जर पाहिले तर 4. थेंबे थेंबे तलेच असे म्हण आहे आणि सध्या तशाच पद्धतीने तुर्माले संघ धाव संख्या मात्र जमवतानाही पाहायला मिळतील. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, कारण की पाहिलं गेलं तर क्रिच पूर्णपणे ओली झाली आणि त्यामध्ये थोडासा बेनिफिट ते गोलंदाजांना मिळत असतो आणि त्याचा फायदा गोलंदाज चांगल्या पद्धतीने उचलतानाही पाहायला मिळाल्यात. इथून सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या पाहिली तर 5 या धाव संख्येवर जाऊन पोहोचल्या. ओव्हर क्रमांक पाहिलं तर दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि इथून जर विचार केला ना, गेअर शिफ्ट करावं लागेल. ते बॅटिंग करत असताना चौकार षटकार खेचावा लागतील. हो, इथून पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर या बॉलला रिलीज केलं गेलंय. एक चांगले जुने जाणते खेळाडू वाघिवली वाडा आणि पंच तुम्ही पाहताय लांचलची गावण सर, त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभरामध्ये पंचांची कामगिरी केली जाते. एक चांगले अंपायर, चांगले व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू आणि अभिमान मी तर म्हणेन अगदी वाघिवली वाडा. आणि आज पाहिलं तर पुन्हा एकदा शिरोड नगरीमध्ये ते दाखल झाल्यात. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. भर पावसामध्ये या पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. साधं काम नाही. एका जागेवर उभे राहून प्रत्येक बॉलची माहिती, कुठला बॉल आणि त्याच्यावरचा निर्णय हे आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचंही संपूर्ण कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्टेट केला बॉलला, लॉंग ऑफ कडे चाललाय बॉल, तर पाण्याने फील्ड केलाय. 2 खेळाडू त्या करिता धावले होते, परंतु जिथे सिंगल होते तिथे दुहेरी आली आणि दुहेरीच्या साह्यानं धाव संख्या ही सध्या जर पाहिले तर कासवाच्या गतीनं पुढे वाटचाल करत असताना 9 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. 9 धावा धाव फलकावर. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल. चांगला फटका, परंतु मिस टायमिंग आहे. एल्वेशन कमी, मनगटी ताकदीचा वापरही या बॉलवर नव्हतं आणि या सिंगल आली. या सिंगलच्या साह्यानं धाव संख्या डबल डिजिट मध्ये जात असताना 10 धावा धाव फलकावर लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. अगदी 5.00 च्या सरासरीने धाव संख्या जमवल्या. ती स्कोर बोर्डवर येणारे 6 बॉल शिल्लक राहिल्यात आणि त्या 6 बॉल मध्ये आता पालेश्वरी पालीत संघाच्या विरोधामध्ये कितपर्यंत धावेंचं लक्ष आता उभारलं जाईल का? टार्गेट इथून 25 किंबहुना अगदी 30 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील का? या षटकामध्ये 20 जर धावा जमवल्या तर गोलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतोय, कारण की तुर्माले टीम कडे ही गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्या गोलंदाजीसाठी त्यांना सध्या धावा हे फार महत्वाचे आहेत. सिंगल याही बॉलवर प्राप्त होईल, स्ट्राइक याही बॉलवर रोटेशन होईल आणि धाव संख्या तब्बल पाहिली तर 1 विकेट आणि 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. चांगला फटका इथून स्ट्रेट केलाय. इथून पाहिलं तर चांगला फटका, परंतु जर पाहिलं तर सिंगल इथून आली आणि 12 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. 12 धावा धाव फलकावर. वाही बॉल वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेंथ कदाचित मिस झालेत. यस, लांचनजी गावण सर आमच्याकडे वळतात, माहिती देतात की हा बॉल वाईट आहे आणि वाईट नव्हे तर त्या मागे 1 सिंगल धाव आणखी मिळाली जाईल. 1+1 2 धावा. टीमची धाव संख्या 14. 14 धाव संख्या लागले गेले. आता इथून षटकार अपेक्षित राहील तुर्माले टीम साठी. षटकार आले तर 20 दुसऱ्या दशकापर्यंत पोहोचतील. नाही, टायमिंग प्रॉपर नाही. बॉल पाहिलं तर पॉइंट कडे चाललाय, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये, परंतु एकच धाव याही बॉलवर मिळाली जाते आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या ही 15 पाहायला मिळते. सिंगल डबल धावा भरपूर पाहायला मिळाल्यात. मागच्या सत्रामध्ये ज्यावेळेसला पाऊस नव्हतं त्यावेळेसला चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत होती, परंतु जसं पावसाने हजेरी लावली ना तसे चौकार षटकार हे कमी झाले आणि पुन्हा सिंगल डबल मध्ये आता धाव संख्या पुढे वाटचाल करताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 मॅचचं जर विश्लेषण केलं तर 23 धावा
ही धावसंख्या तुम्हाला होताना पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर पाऊस थांबला. तिथून 40-45 धावा होताना पाहिल्यात, परंतु आता धावसंख्या पाहिले ना तर या शेवटच्या मॅच मध्ये अद्यापर्यंत लागल्या गेल्यात ते तब्बल 16 धावा. ओ यस, अखेरीच्या क्षणाला का हा मोठा फटका आहे? नाही आहे, त्या ठिकाणी जेल ड्रॉप झालाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि त्याच कारणास्तव हा बॉल सीमारेषा ओलांडू शकला नाही. या सिंगल मिळाली जाते याही बॉलवर आणि धाव संख्या जर पाहिल्या ना तर 17 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. परंतु मी तर म्हणेन तुरमाले संघासाठी याही धावा लढणं योग्य आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मध्ये तेवढा इम्पॅक्ट टाकता आला नाहीये या संघाला, परंतु हा बॉल पाहिला तर डॉट आलाय. समीकरण जर पाहिलं तर तब्बल येणारे 18 बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये आणि 18 धाव संख्येची गरज असणाऱ्या प्रत्येक बॉलवर मी तर म्हणेन सिंगल आली आहे. प्रत्येक ओव्हर मागे जर पाहिली तर 6 ची सरासरी राखायची आहे. त्यामध्ये आता विकेट एकमेव पर्याय तुरमाले संघाला या मॅच मध्ये विजयी पद हा पत्करायचा असेल तर विकेट आणि त्यानंतर डॉट हे जास्तीत जास्त टाकावे लागतील. चला लगेच फिल्डिंग लावायची आणि सलामीवीर जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत करू, कारण की तुम्ही पाहत आहात पावसाळी रबड बॉल स्पर्धा. ज्ञानेश्वरची आणि त्यांची मित्र तुम्ही पाहताय नंदूजी माडिक ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या माध्यमातून अगदी त्यांनाही शुभेच्छा आल्यात आणि तेही या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत आणि त्यांचे जवळचे ते मित्र आहेत आणि त्यांनाही अगदी पाहायला गेले तर या मुख्य व्यासपीठावर तेही सपोर्ट करत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे शेखरजी पाटील सरांनी, त्यांचंही सहर्ष स्वागत. सांगितलं 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 काय पाहिजे काय पाहिजे काय बक्षीस असतं का? ऐकला ऐकला तो काही तर ह्या घेऊन येईल लगेच. चला मॅच कडे जाऊया. 18 मध्ये 18 धाव संख्येची गरज आहे. मॅचला अगदी दमदार सुरुवात होईल यात मात्र दिल शंका नाहीये, कारण की बॅटिंग मध्ये तेवढा इम्पॅक्ट टाकता आलं नाहीये ते तुरमाले संघाच्या खेळाडूंना. परंतु हा सामना आता गोलंदाजीच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु त्यांना 2 हात करण्यासाठी आता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली यात मात्र तील शंका नाहीये. ज्यांनी गोलंदाजीमध्ये 17 धावा रोखल्या तुरमाले संघाच्या अगेन्स्ट आणि 18 बॉल मध्ये आता 18 धावा काढायच्या त्यांच्याच विरुद्धामध्ये. पहिला ऐकायला विसरू नका, साईप्रीत लाईव्ह आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते ही स्पर्धा. अगदी चांगली स्पर्धा आणि जर विश्लेषण केल्यानंतर 12ही महिने या मैदानावर आता तुम्हाला मॅचेस होताना पाहायला मिळाल्यात यात मात्र तील शंका नाही आहे. थोड्याच कालावधीमध्ये जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धाही होताना पाहायला मिळतील. त्याच संबंधित जर पाहिलं तर पावसाळी रबड बॉल ही स्पर्धा ही या मैदानावर होताना बऱ्याच पाहिल्यात. बरेचसे आयोजन नियोजन या अगोदरी झाल्यात आणि या 40+ संघ तेही पिछाडीवर राहिले नाही आहेत आणि त्यांनीही पाहिलं तर पावसाळी रबड बॉल ही स्पर्धा अगदी आयोजित केली गेली आहे. क्रांतीवीर स्टुडंट संघ आणि त्यांच्या वतीनं जयमल्हार हॉटेलचे सर्व जगदीजी मुकादम गिरीजी मुकादम त्यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली स्पर्धा पाहायला मिळते आहे. परंतु इथून पहा आव्हान काय कमालीचा केला गेलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला दहाडलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये आहेत ते फलंदाज,
कारण की 18 मध्ये 18ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर षटकार आले. आता 17 मध्ये 12ची आवश्यकता आहे. सामना चुरशीचा होईल यात शंका नाहीये जर विकेट या मॅच मध्ये आल्यात तर. यावेळेसला डिफेन्स केलाय फलंदाजानं कारण की त्यांना माहिती आहे मोठ्या बॉल अगोदरचा फटका मोठा आला त्यानंतर संयमी फटकेबाजी त्याही समवेत फार महत्वाचे आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग खेळाडूवर विश्वास दाखवणं हेही महत्वाचं आहे आणि तेच पाहायला मिळालंय. 7 धावा. वाही बॉल मारण्याचा प्रयत्न होता ड्रॉप करण्याचा परंतु वेग पाहायला मिळालाय आणि वेगासमोर जर पाहिलं तर थोडेसे झुंकताना पाहायला मिळतील. आता फलंदाज बॉल पाहिलं तर इथून डॉट. 7 धावा धाव फलकावर येणारे बॉल 15 आणि त्यामध्ये 11 धाव संख्येची गरज आहे. स्ट्राईक ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग दुसऱ्याच्या मोहामध्ये होते दोन्ही खेळाडू परंतु फिल्डिंग दर्जेदार राहिल्या. एक धाव या बॉलवर मिळाली जाते. एका धाव संख्येच्या साह्यानं 8 धावा धाव फलकावर लागलेत. ओ चांगला फटका कमालीची फिल्डिंग परंतु पहा त्या ठिकाणी फुटबॉल खेळलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडीशी चूक जर घडली असती तर बॉल निश्चित सीमारेषेच्या बाहेर गेलं असतं परंतु या मिळाल्या जातील 2 धावा आणि 2च्या साह्यानं 10 धावा धाव फलकावर. विजयासाठी 8ची गरज आहे. चला निटले टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. आणि इथून सिंगल पंच या बॉलवर सिंगल आल्या. येस 11 धावा. ओ चांगला बॉल होता परंतु पाठीमागे चाललाय. राकेश आहेत गोलंदाजी पार्कवर. इथून जर पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. ओ टॅप केले बॉलला दिशा दाखवल्या. इथून पाहिलं तर फक्त संयम आता दाखवणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट फटका जर पाहिला तर साईनी सामना जिंकू शकतोय परंतु सिंगल डबलने या सामना सहज जिंकता येऊ शकतोय आणि तेच उद्देशानं दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. धावा पाहिलं तर 13 लागले. स्कोर कार्डवर 5 धाब्यांची आणखीन आवश्यकता आहे आणि बॉल पाहिलं तर 6 शिल्लक राहिलाय परंतु पुन्हा हजेरी पावसाने लावली आहे. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय आणि इथून बॉल पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि सामना जिंकलाय. इथून पॉलिशवरी संघाने. चला या लगेच आपण टॉस